देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही भाव म्हणे देवा मला पाव, हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाच्याने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव अशा विचारानं प्राप्त होत नाही. तुम्ही एवढ्या बाया इथं बसल्यात ना, एकच बाई सांगून जाईल तुम्हाला रामायणातली की तिने हयातीत असा विचार केला होता की चंद्र सूर्य राहील तोपर्यंत माझं नाव कोणी ठेवणार नाही. माझ्या नावावरती असा डाग लावून मिली ती बाई. तिचं नाव कैकई. विचार करायला लावा. तुम्हाला सांगेल कैकई अशी रामाची आई आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोणतीच बाई स्वतःला कैकई नाव ठेवून घेणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणतीच आई आपल्या पोरीला कैकई नाव ठेवणार. पण तुम्हाला सांगू का, विचार करायला लावेल, कैकई सारखं हुशार व्यक्तिमत्व नाहीये, कैकई सारखा बुद्धिमत्तेचा खेळ कोणाजवळच नाहीये, कैकई सारखं सासू पण कोणाला मिरवता आलं नाही. सुमित्रा स्वार्थी आहे, कौशल्या माता स्वार्थी आहे, पण निस्वार्थीपणाने काम केलंय ना ते कैकईनं केलंय. तुम्ही म्हणाल बाबा तुझ्या गोड्या सरल्या का आता? आम्ही लहानपणापासून ऐकतोय की रामाला वनात कोणी पाठवलं? कैकईने पाठवलं. घरात अयोध्येमध्ये रामायण कोणामुळे घडलं? कैकईमुळे घडलं. राम वनात कोणासाठी गेला? कैकईमुळे गेला. दशरथ कोणा पायरे मारला? कैकईमुळे मेला. सर्व खेळ कोणी केला? कैकईने केला. पण एक सांगू का तुम्हाला, कैकई सारखी हुशार बाई नाही होती. कैकई सारखी सासू बनायला तुम्हाला वेळ लागेल. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला कैकई सारखी सासू बनायचं नाही, पण प्रत्येक घरातली बाई ही कैकईचंच रूप आहे. प्रत्येक घरातली बाई कैकई सारखी सासू बनते. तुम्ही म्हणाल काय? अहो ज्या वेळेस श्रावण बाळाच्या आई वडिलांना मारलं ना दशरथ राजांनी, विचार करा, तिथं श्राप भेटला होता की जा, आम्ही जसं आमच्या पुत्रयोगानं मरतोय ना तसं तुलाही तुझ्या पुत्रयोगानं मरावं लागेल. जसा तिथून सुटला दशरथ राजा, रथावरनं खाली उतरला. अयोध्येच्या नगरीत जात असताना, कोप भवनामध्ये जात असताना ना सुमित्रेच्या महालात गेले ना कौशल्य मातेच्या महालात गेले. सांगायला विद्वान होते ना त्या दोघं बाया, पण त्यांच्यापेक्षा विद्वान होती कैकई माता. सुमित्रेच्या महालात गेले नाही ना कौशल्याच्या महालात गेले. जसे गेले ना तसं कोप भवनात जिथं कैकई थांबलेली होती तिथं गेले. कैकई जवळ जात असताना ज्याला इंद्र महेंद्र चंद्र स्वर्गाचं युद्ध खेळायला बोलवतात त्या दशरथ राजाला कैकई जशी दिसली तशी खाली बसलेली होती. जसं लहान बाळ आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडतं तसं दशरथ जेव्हा श्रावण बाळाच्या आईवडिलांना मारून आला होता ना, तर कैकईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होता की कैकई माझ्याकडनं पाप झालं, माझ्याकडनं अगोदीत फार मोठं पाप झालं. म्हणे झालं काय स्वामी? म्हणे मी 2-3 लोकांना मारून आलो. श्रावणाला मारलं, त्याच्या आई वडिलांना मारलं, पण त्यांनी मला श्राप दिला. काय श्राप दिला? तर तूही पुत्र योगाने मरशील, तुझाही पोरगा मरेल, तुझ्या डोळ्यासमोर मरेल आणि मग तू मरशील. त्यावेळेस ती बाई हुशार होती, तिनं टाळी वाजवली. वा स्वामी वा, काय तोला मुलाचं काम करून आलात तुम्ही. केवढ्या विचारानं टाळी वाजली असेल तिने. घरात कधी कधी सासू आणि सुनांची भांडण झाली ना, घरातले वाद दुसऱ्याच्या चवाट्यावर मांडायला जाऊ नका. घरातले एवढे तेवढे कुरभूर भांड्याला भांडं लागलं ना दुसऱ्याजवळ मांडू नका. आली गलीन्या सुपर्णका मंथरा नाता गोतान्यात सुरणी बटा ऐकील येतीस आणि आपलाच घरमातलं धोनं दुसरा पाद होतीस. सोपी गोष्ट नाही. कलियुगात देव शोधण्यापेक्षा घरातली शांतता शोधा. कलियुगात देव घरी आणण्यापेक्षा आपला राम कसा निवांत राहील पहिले हे शोधा, असा विचार करा. त्यावेळेस कैकईनं सांगितलं स्वामी चिंता करू नका, आपली पोरंही मरणार नाहीत, आपल्या अयोध्येमध्ये दुःखाचा दुष्काळही पडणार नाही. म्हणे खरंच, म्हणे ज्या अर्थी तुम्हाला श्राप भेटला की तू पुत्र योगाने मरशील त्या अर्थी पहिले आपल्याला मुलं नाहीत, विचार करा आपल्याला पोरं होतील. आणि मग दशरथाच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झालं की मला मुलं होतील. वयाच्या
वयाच्या चौथ्यापणामध्ये पोरं होतील म्हणे. हो, ज्या अर्थी तुम्हाला साधूचा श्राप भेटला, माता पित्यांचा श्राप भेटला की तुम्हाला पितृयोगानं मरावं लागेल, त्या अर्थी आपल्याला पोरं होतील. कामष्टी यज्ञ करून त्यांना मुलं तर झाली, घरात पोरं खेळायला तर लागली. पण या कैकेयीनं विचार केला, आपली पोरं मोठं होतील, आपल्या मुलांचे लग्न होतील, घरात सुना नांदायला येतील, आणि सुना नांदायला आले की आपला कुठला तरी पोरगा मरेल. आपला एकही पोरगा मेला तर यांच्या चारींचा जीव एकच आहे, शरीर वेगवेगळे आहेत, हे चारही पोरं राहणार नाहीत. या कैकेयीनं विचार केला, आपल्या सुना विधवा व्हायला नको, आपले मुलं मरायला नको, घरातली सासू स्वतःचं रामराज्य सुद्धा हरू शकते, हे कैकेयीकडनं शिकायला भेटत. काय केलं, जसं रामाचं लग्न झालं, राम नांदता झाला, घरात फक्त वाद निर्माण झाला की याला राजा बनवायचं बुवा, आणि कैकेयीनं वर्म ओळखला होता की हा दशरथ रामाशिवाय जगू शकत नाही. कैकेयीने विचारपूर्वक पायंडा घरामध्ये रचला की मी रामाला वनात पाठवते आणि भरताला राजा करते. त्या योगाने दशरथ मरेल, दशरथ मेला तर पोरगा मरणार नाही, पोरगा मेला नाही तर सुना विधवा होणार नाहीत. एवढा प्रदीर्घ विचार करत असताना ज्या वेळेस दशरथ योगाने, रामाच्या योगाने वारले, कैकेयीला सर्वजण बोलायला लागले की तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. त्यावेळेस राम प्रभूंनी सांगितलं होतं, सर्वांना दोष द्या पण माझ्या कैकेयीला दोष देऊ नका. ही एक घटिका आहे जीवनातली विचार करण्याची. सर्व लोकांना कैकेयी वाईट दिसते, पण रामायणात सर्वात तोलामोलाचं काम कैकेयीचं आहे, सर्वात तोलामोलाचं काम कैकेयीचं आहे. ज्या वेळेस त्या काळच्या काही गुरुमठ लोकांनी कैकेयीला विचारलं होतं की तुम्ही असं काय केलं की स्वतःच्या मुलासाठी तुम्ही राजगादी मागून घेतली, एवढा स्वार्थी विचार केला तुम्ही मुलाला, मोठ्या मुलाला वनात पाठवलं. म्हणे मी वनात पाठवलं नाही ना, स्वार्थीपणाने मुलासाठी गादी केली नाही, माझा राम गेला मला याचं दुःख नाही, पण माझे मुलं मेल्यानंतर माझ्या तरण्या बाण सुना घरामध्ये मला विधवा दिसल्या असत्या, ते हे मी विचाराने जगू शकली नसती, म्हणून मी पहिले माझा राम जाताना पाहू शकते पण माझ्या सुना विधवा पाहू शकत नाही. म्हणून हे कर्तबगार एका सासूचे विचार आहेत, क्षणोक्षणी हाची करावा विचार. एवढं मोठं पण भेटताना सुद्धा आपला या शरीराबद्दल काही लोकांना गर्व आहे तर काही लोकांना प्रेम आहे, पण सर्व लोकांना या शरीराच्या बाबतीत तुकोबराय दाखला देतात अभंगाच्या. नाचिवंत देह जाणार काळ, नाचिवंत देह जाणार सकड, नाचिवंत देह जाणार सकड. नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड. नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड. नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड, नाशिवंत देह जाणार सकड. काळ जावदा
नाथिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाशिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाथिवंत दे जाणार जगाड नाशिवंतचे अरे हा नचकाय पुसकाय सडकाय एक दिवस जाणार आहे. शरीर कोणालाही कधीही ठेवायचंय, शरीराचा मोह नाहीये. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसरे. या शरीरानं जनशंग ठेशने इथून नरकालाही जाता येतं, इथून स्वर्गालाही जाता येतं. पण तुम्हाला सांगू का, नरदेह भेटला हे भाग्याचं लक्षण आहे. पण नरदेहानं 92 वर्षापर्यंत जगता आलं पाहिजे हे भाग्याचं लक्षण आहे. अहो 92 वर्षाच्या आजीचं आपण उत्तर कार्यानंतर कीर्तन करतोय. 45 दिवसापासनं 40 गावच्या बस स्टँडला कन्नडला असलेला पोलीस पोरगा आहे आणि त्याची आई भीक मागत होती. आमच्या वंदे मातरम संघटनेनं त्या पोराच्या आईला उचलून इथं मातोश्री वृद्ध आश्रम आहे गोंदूरच्या वरती, तिथं त्या बाईला टाकलेलं आहे. ती आई 45 दिवसापासनं 40 गावला भीक मागत होती. मला एक सांगा माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, ज्याची माय भीक मागत होती त्याला एक दिवस मरायचं आहे ना, त्याच्याही पाठीपोटी कोणी आलेलं असेल ना, बरं त्याला जाऊ द्या. पण जी सासू 45 दिवसापासून घरात दिसली नाही, तिथली सुनाचं डोकं गाण ठेवलं असेल का? तिला कधीच वाटलं नसेल का याची आई काय माझी आई काय? आपल्या घरात सुख का नांदत नाही सांगू का? आपल्या विचारांमध्ये दुभंगता आहे. नवऱ्याची आई नवऱ्याची आई असते, आपली आई आपली आई असते. आपल्या आईशी आपण 1.5 तास फोनवर बोलू शकतो आणि 1.5 मिनिटं फक्त नवऱ्याच्या आईशी बोलू शकत नाही. म्हणून घरात देव नांदत नाही आपल्याकडे. देव नांदत का नाही? अहो मी 45 दिवसापासून त्या बाईशी जेव्हा चर्चा केली तर ती बाई सांगत होती, महाराज मी 40 गावच्या बस स्टँडला 45 दिवस भीक मागली. त्याच्या अगोदर मी भडगावच्या बस स्टँडला 13 दिवस राहिलेली होती. अहो एवढ्या दिवसात एक दिवस नाही त्या मुलाला आई आठवली असेल.